हर खबर पर होगी आपकी पकड़। डाउनलोड कीजिए एबीपी लाइव ऐप। सीधे आपको लिए चलते हैं। पूर्व मुख्यमंत्री महाराष्ट्र के देवेंद्र फडणवीस प्रेस कॉन्फरन्स कर रहे हैं इस समय। आणि फिगर सहित एकदा उत्तर मिळालं पाहिजे या दृष्टीनं मी काही निवेदन आपल्या समोर करणार आहे। पहिल्यांदा जे काही गरीब कल्याण पॅकेज केंद्र सरकारने घोषित केलं त्या गरीब कल्याण पॅकेजच्या अंतर्गत जे गरिबांना अन्नधान्य देण्याचा निर्णय झाला, मग त्या ठिकाणी गहू असेल, तांदूळ असेल, डाळ असेल, एकूण जर आपण बघितलं तर याच्या अंतर्गत आपल्याला माहिती आहे जो 2 रुपये किलो 3 रुपये किलोचा गहू आणि तांदूळ आहे तोही केंद्र सरकार देतं, मोफतचाही केंद्र सरकार देतं आणि या 3 महिन्यातलं जर आपण ॲव्हरेज काढलं तर साधारणपणे 1750 कोटी रुपयाचा गहू, केंद्र सरकार 2620 कोटी रुपयाचा तांदूळ, केंद्र सरकार गेहूं और अनाज आपको देता 100 है। कोटी रुपयाची डाळ आणि स्थलांतरित मजुरांकरता ऍडिशनल 122 कोटी रुपयाचा 100 करोड़ रुपए की दाल, असं 4592 122 करोड़ रुपए का अन्नधान्य दिया, 4592 कोटी रुपयाचं अन्नधान्य 4592 करोड़ रुपए का टोटल अनाज महाराष्ट्र में आया। या ठिकाणी राज्याला दिलाय। याच्या व्यतिरिक्त प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत इसके साथ ही 1726 कोटी रुपये हे केंद्र सरकारने दिले आहेत। जनधन 1726 करोड़ रुपए प्रधानमंत्री की योजना के तहत दिए गए। 1308 कोटी रुपये आतापर्यंत गेले आहेत आणि 650 महिलाओं के अकाउंट में आणि 1308 करोड़ रुपए जमा हो गए। त्या दिव्यांग ज्येष्ठ नागरिक यांना 116 कोटी रुपये असे विधवा, सीनियर सिटीजन्स, दिव्यांगों के लिए 116 करोड़ रुपए जमा हुए। हे आहेत 3800 कोटी रुपये। यदि हम या व्यतिरिक्त उज्ज्वला 3800 कोटी रुपए ये टोटल है जो कैश ट्रांसफर हुआ है। 73,16,000 सिलेंडर्स देण्यात उज्ज्वला आले। केंद्र सरकार दे रही है मुफ्त सिलेंडर। ची किंमत आहे 72,16,000 सिलेंडर महाराष्ट्र में दिए गए, 1625 कोटी रुपये। त्यासोबत जिसके ऊपर सरकार ने, केंद्र सरकार ने 1662 करोड़ रुपए खर्चा किए। मधनं 758 कोटी म्हणजे EOCW से 243, 548 कोटी, आता ज्या काही 1008 करोड़ रुपए दूसरे दिए गए। महाराष्ट्रातनं आज जवळजवळ 600 रेल्वे पूर्ण होतील। जो भी ट्रेन छोड़ी गई है महाराष्ट्र से श्रमिक स्पेशल, केंद्र सरकारला साधारण 50 लाख रुपये आणि त्याच्या तिकिटाचा खर्च जो राज्य करताय एक रेल पे केंद्र सरकार को 50 लाख रुपए आता है। अशा रेल्वे करता 300 कोटी रुपए और जो हे केंद्र सरकारने दिले। राज्य सरकार वो 7 से 9 लाख रुपए। एसडीआरएफच्या अंतर्गत वैसे महाराष्ट्र से जो ट्रेनें चली उसमें 300 करोड़ रुपए केंद्र सरकार का खर्चा हुआ। हे 1611 कोटी कशा करता दिले तर जे माननीय मुख्यमंत्री साहेब नेहमी सांगतात की आम्ही लेबर कॅम्प्स लावले, आम्ही त्यांना 3 वेळचं जेवण, 2 वेळचं जेवण आणि नाश्ता दिला। तो लेबर कैंप लगाए और लेबरों के ऊपर जो खर्चा किया उसके लिए 1600 करोड़ रुपए अलग से दिए। माध्यमातून मायग्रंट वर्कर्सचा खर्च असेल किंवा इतर सगळा खर्च असेल तो केंद्र सरकारने या ठिकाणी माइग्रेंट वर्कर का जितना भी खर्चा है वो केंद्र सरकार ने बाकायदा 16 से 11 करोड़ रुपए महाराष्ट्र सरकार को दिए। केंद्र सरकारने साधारणपणे 10 लाख पीपीई किट्स दिल्या। किट के लिए जो हेल्थ सेक्टर के लिए जो कुछ आवश्यक चीजें हैं, 95 मास्क दिले, 10 लाख किट दिए आणि याच्या व्यतिरिक्त राज्याला खरेदी करता 16 लाख N95 मास्क दिए और इसके बाद भी कोटी रुपये दिले। याचा हिशोब जर आपण लावला तर 448 करोड़ रुपए कैश दिया जो खर्चा करके आप परचेज कर सकते थे चीजें। त्यासोबत डिव्होल्यूशन ऑफ टॅक्सेस इस हेड में 2059 करोड़ रुपए दिए हैं। मध्यंतरी एका मंत्री महोदयांचं ऐकलं की आमचे डिव्होल्यूशन ऑफ टॅक्सेसचे पैसे मिळाले नाहीत। एप्रिल आणि मे महिन्याचे जो पैसा टैक्स में खोया है हे केंद्र सरकारने दिले। अप्रैल और मई महीने का 5600 एडवांस में कोटी रुपये केंद्र सरकार ने डिव्होल्यूशन ऑफ टॅक्सेसच्या अंतर्गत 7648 करोड़ रुपए इस मद के अंडर दिए हैं। आणि हे महत्वाचं काय तर डिव्होल्यूशन ऑफ एडवांस में दिया है केंद्र सरकार ने राज्य सरकार को। पैसे जमा होतात त्याच्यापैकी 41% राज्यांना जातात, त्यात प्रत्येक राज्याचा हिस्सा हा ठरलेला आहे। आता डिव्होल्यूशन ऑफ टैक्सेस में
कारण जो इनकम केंद्र टॅक्स सरकार के पास भरण्याकरता पैसा मुदत इकट्ठा दिली. होता है उसमें से 41% सरकार के पास आता है, राज्य सरकार के पास. त्यामुळे आलेल्या टॅक्सेस पैकी देय टॅक्स किती होता जर महाराष्ट्राच्या हिस्स्याचा विचार केला जितने तर तो टॅक्सेस 1148 कोटी होता. 1148. केंद्राने दिले किती? केंद्राने दिले वैसा महाराष्ट्र को 1148 करोड़ ही मिलने थे, म्हणजे 4500 कोटी रुपये जास्तीचे दिले. लेकिन केंद्र सरकार ने कारण 7648 करोड़ रुपए, की बजेट सादर केलं 4500 करोड़ रुपए जो किती एडव्हान्स के टॅक्स तौर पे ज्यादा ही दिए. जी अपेक्षा केली आहे तीच गृहीत धरायची आणि त्यानुसार राज्यांचा ठरलेला हिस्सा द्यायचा. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राला 1148 कोटीच्या ऐवजी 5648 कोटी रुपये हे केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आले आहेत. आतापर्यंत मी जो आकडा सांगितला याची केंद्र बेरीज जर सरकार ने आपण महाराष्ट्र केली, सरकार को ज्यादा ही तर तो दिए हैं जो सरकार गलत बोल रही 19,000 है. कोटी रुपये. मी काही आकडे ढोबळ करतो म्हणजे 19,005 कोटी वगैरे पेक्षा काही आकडे ढोबळ केले आहेत. 19,000 करोड़ रुपए अभी तक हे दिए हैं या मदतीच्या माध्यमातून केंद्र सरकार ने महाराष्ट्र राज्य सरकारला- सरकार को केंद्र सरकारकडनं मिळाले आहेत. याच्या अलग अलग व्यतिरिक्त हेड के नीचे दिए हैं. शेतमाल खरेदी करता केंद्र सरकारने जी मदत इसके केली बाद आहे, भी कापसाच्या खरेदी करता जो आतापर्यंत राज्याला एग्रीकल्चर प्रोड्यूस के लिए, खरीदने के लिए 5,647 कोटी रुपये दिले आहेत. धान म्हणजे तांदूळ खरेदी करता 8,647 करोड़ रुपए किसानों से उपज खरीदने के लिए दिए. तूर खरेदी करता 593 कोटी रुपये दिले आहेत. चणा मका खरेदी करता अरहर के लिए 125 कोटी रुपये दिले आहेत. 593 करोड़ रुपए दिए. आणि या व्यतिरिक्त पीक चना के विम्याचे लिए 403 कोटी 125 रुपये करोड़ रुपए दिए दिले. आणि कापूस खरेदीच्या संदर्भात और 403 करोड़ रुपए जो इंश्योरेंस का है वो दिया. पत्र लिहून सांगितलेलं आहे